नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही गरमीमध्ये लागवड केलेल्या भात पिकाला आज आपण फवारणी करणार आहोत. बघा मित्रांनो, फवारणीचा सगळा व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. सर्वप्रथम आपण जी भात पिकाची बांधी आहे लागवड केलेली, त्या बांधीतील जेवढं जमेल तेवढं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे. म्हणजेच बांधी कोरडी करून टाकलेली आहे. आणि कोरड्या केलेल्या बांधीमध्ये आपण तणनाशक, ज्याला आपण निंदण म्हणतो, निंदण जे झाले त्या निंदणाची औषध आज फवारणी करत आहोत. बघा, जो इंजिन स्प्रे पंप आहे त्या पंपाने आपण फवारणी करत आहोत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. एक आपला मजूर फवारणी करताना दिसतोय. अशा पद्धतीनं सर्व तणनाशकाची फवारणी करून घ्यायची. आणि फवारणी झाल्यानंतर जवळजवळ 24 तास त्या बांधीमध्ये पाणी भरायचं नाही. वरचं आलं ते अपवाद टाळता येत नाही. पावसाचं पाणी जर आलं तर पण स्वतःहून 24 तास तरी पाणी त्याच्यात घालायचं नाही. त्यानंतर 24 तासाच्या नंतर तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये घालू शकता. आपण जे औषध मारले आज ते नॉमिनी गोल्ड 6 या तणनाशकावर चालणारे औषध आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आलमिक्स नावाची एक पूड आहे, प्रति एकर 1 पूड 8 ग्रामची येतो. ते मिक्सर करून पाण्यामध्ये स्प्रेच्या साहाय्याने फवारणी करत आहोत. अशा प्रकारे सगळी फवारणी केल्यानंतर 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला भात पीक कायम राहता सर्व तण मेलेला मृत अवस्थेत तुम्हाला दिसेल. याचा काय रिझल्ट येतो हे तुम्हाला मी समोरच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तत्पूर्वी तुम्हाला हा फवारणीचा व्हिडिओ दाखवतोय. जी आपण गरमीच्या सीझनमध्ये म्हणजे उन्हामध्येच, जेव्हा जूनमध्ये उन्हामध्ये आपण लागवड केलेली, जे धानच टाकलं होतं डायरेक्ट मातीत, ते पीक आता एवढं झालेले आहे. आणि त्या पिकावर फवारणी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार. ज्याचा आपण चिकलटी करून पेरणी केली, ते पीक कशा प्रकारे झालं आहे आता ते सर्व मी तुम्हाला दाखवलं होतं. लागवडीचे ते व्हिडिओ तुम्हाला मी सर्व पाठवलेच होते. ते पण पीक आता जोमात वाढायला चालू झाले. त्याला पण फवारणीचा अजून वेळ आहे, 10-15 दिवस. 10-15 दिवसाच्या नंतर त्याची पण फवारणी करावं लागणारच आहे. आणि त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ मी देणारच आहे. आणि कुठला त्याच्यावर फवारणी करतो आपण ते पण मी तुम्हाला सांगायला. चिकलटीच्या रोवण्याला आपण चिखलावरच रोवणं झालेल्या 1 दिवसानंतर इराज नावाचा, आमच्या इकडे चालत असलेला इराज नावाचा तणनाशक आम्ही वापरतो. पण ती तणनाशक